सासूपासून दूर दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व सुनांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एका दिवसासाठी अंधभक्ती सोडून देशभक्त झालेल्या सर्व अंधभक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांना ज्यांना अजून मुलं झालेली नाहीत त्यांना पण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा की जोपर्यंत हे वादळ तुमच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र आहात कारण की यांच्या नंतर तुम्हाला बाथरूमला जाण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नसेल। काल परवाच 10-12 बकऱ्या घरात घुसून सर्व भाजीपाला खाऊन पळायला होत्या मग काय आम्ही मालकीने खाली जाऊन भाजीपाला आणला। मग रस्त्यात आम्हाला मॅव दिसली मग तिलाच पाहून आम्ही खिकी खिकी करायला लागलो। मॅव लगेच आम्हाला सोडून गेली म्हणून आमचं वादळ रुसून बसलं होतं। भाजीवाल्याकडून घेतलेल्या पत्ताकोबीचा चांगलाच काटा काढला तिला उघडं पागडं करून चांगलीच त्याची भाजी केली। फक्त 3च गोष्टी टाकून बनवलं खूपच छान झाली होती। लसूण मिरची आणि टोमॅटो टाकला होता सॉरी जिरं हळद मीठ कोथिंबीर पण ओतला होता आणि 10 मिनिटं वाफवत ठेवली होती। आमच्या वादळाची बास्केट साफ करायला घेतली होती तर एवढा पसारा बघून आमच्या वादळाचा आनंद गगनात मावत नव्हता। नुसता माझा केलेला पसारा लोकांना दाखवत राहते म्हणून मला छानत बसली। लस्सीचा घडलेला प्रकार बघून माझ्या नवऱ्याने परत लस्सी आणली होती आणि वादळापासून किती पण लपवली तरी पण तिला ती लस्सी दिसलीच। तिला सर्दी झाली होती म्हणून मी तिला देत नव्हती तर मला भदा मारायला लागली होती। मी रुसून बसले होते तर मला लाडीगोडी लावायला आली होती। एवढी शहाणी झाली आमची कार्टी।